शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी ठाकरे बंधूंकडून बाळासाहेबांना अभिवादन। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र। बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे प्रखर विचार होते। आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना प्रेरित। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचं भाष्य। राज्यात आणखी एक 500 कोटींचा घोटाळा। अजितदादांनी रुग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा ट्रस्टला दिल्याचा अंजली दमानी यांचा आरोप। दमानी यांच्या निशाण्यावरती पुन्हा अजितदादा। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती आज अहवाल सादर करणार। चौकशी समितीच्या अहवालात कुणावरती ठपका ठेवणार याकडे नजरा। योगेंद्र पवार नगरपालिकेची निवडणूक लढणार नाहीत, खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। इच्छुकांना अर्ज दाखल करण्यासाठी उरले फक्त 2 तास। अनर नगरपंचायतीत राजकीय नाट्य। भाजपचे नेते राजन पाटील उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचा आरोप। उज्ज्वला थिटे थेट पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल। अंबरनाथ नगर परिषद निवडणूक मनसे लढणार नाही। अपक्ष लढा किंवा कुठून लढायचा हा तुमचा निर्णय घ्या। अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी मनसैनिक संभ्रमात। मालेगावात 24 वर्षीय तरुणाकडून 3 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्यानंतर खून। आरोपीला पोलिसांकडून अटक। तर मुख्यमंत्र्यांकडून मालेगावच्या घटनेवर अधिक कडक कारवाई करणार असल्याचं स्पष्ट। सौदी अरेबियातील मदिनाजवळ भीषण अपघात। बस आणि डिझेल टँकच्या धडकेनंतर आगडोंब। अपघातात 42 भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती। कुटुंबातून बाहेर काढल्यानंतर रोहिणी आचार्य भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान माझ्यासोबत गैरव्यवहार झाला असं रोहिणी आचार्य म्हणाल्या। लालू प्रसाद यादवांच्या घरात सुरू असलेल्या कौटुंबिक कलहावरून भाजपने व्हिडिओ पोस्ट करत निशाणा साधलेला आहे। लालू यादवांच्या कुटुंबात मुलीला चपलानं मारण्यात आलं असा आरोप करण्यात आल्याचं सांगत निशाणा साधण्यात आला आहे। हिंदूंना कोणी डिवसलं तर त्यांना सोडणार नाही। हिंदू एकता पदयात्रा समारोप कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी हे विधान केलंय। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी देवकी नंदन ठाकूर यांनी मोठं विधान केलेलं आहे। आम्हाला मुस्लिम नाही तर अशा लोकांचा धोका आहे जे सनातनी असून मोठ्या पदांवरती बसलेले आहेत आणि आता सेक्युलर असल्याच्या बाता करतायत। दिल्लीपासून काश्मीरपर्यंत सनातन जोडो या एकता यात्रा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे। सनातन हिंदू एकता पदयात्रा समारोप सोहळ्यामध्ये संत रामभद्राचार्य यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली आहे। शेख हसीना यांच्या संदर्भातल्या सुनावणीच्या आधीच ढाक्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। अनेक कट्टरतावाद्यांनी जोरदार दगडफेक केल्याची माहिती समोर येते। उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये पोलीस आणि गावगुंडांमध्ये राडा झालाय। पायाला गोळी लागल्यामुळे जखमी झालेल्या सराईत चोराला पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या। हरियाणाच्या नूहपासून फरीदाबाद दहशतवादी मॉडेलशी संबंधित 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। संशयितांना दहशतवादी कारवायांमध्ये पैसे पुरवल्याचा आरोप आहे। झारखंडच्या पलामूमध्ये मद्यधुंद कार चालकाने 3 लोकांना जोरदार धडक दिलेली आहे। कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे कार स्कूटीला जाऊन धडकल्यामुळे हा अपघात झालाय। उत्तर प्रदेशच्या अमरोहा नगर भागामध्ये चोरट्यांनी आलिशान क्रेटा कारची चोरी केली आहे। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। गुजरातच्या अहमदाबादमध्ये वाहतूक पोलिसांच्या वाहनाने अनेक वाहनांना जोरदार धडक दिली आहे। अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। अभिनेत्री दिशा पटनीच्या वडिलांना बंदुकीचा परवाना मिळालाय। बरेली या ठिकाणी तिच्या घरी गोळीबार झाल्यानंतर बरेली पोलिसांनी बंदुकीचा परवाना दिलाय। अभिनेता सोनू सूदची उदारता पुन्हा एकदा समोर आली आहे। 5 वर्षांपासून त्याला भेटण्याची वाट पाहणाऱ्या चाहत्याला सोनू सूदनं भेटण्याचं वचन दिलंय।
बोर्डाच्या आरोग्य विभागाने निर्मिती केलेल्या गटारीच्या पाण्याने शेती उजाड झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. प्रशासनाने जागे होत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जाते. जालन्यामधील अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव गावातील कैलास खोमणे या शेतकऱ्याने 2 एकर मोसंबी बागेवरती जेसीबी चालवला आहे. मोसंबीला कवडीमोल दर मिळत असल्यामुळे हतबल होत शेतकरी खोमणेंनी हा निर्णय घेतला आहे. अहिल्यानगरमधील कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे सोनेवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार एका शेतकऱ्याने कॅमेऱ्यात कैद केलाय. त्यामुळे ग्रामस्थांनी वन विभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. महाबळेश्वर शहरानजीक खादी ग्रामोद्योग परिसरातील बिबट्याचा वावर असल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद झालाय आणि या दरम्यानच बिबट्याने एका कुत्र्याचा फडशा पाडल्याची माहिती समोर येते. शहर परिसरासह महाबळेश्वर रस्ता या परिसरामध्ये बिबट्याचा वावर बघायला मिळतो. अमरावती जिल्ह्यातील आदिवासी बहुल मेळघाट दुर्गम भागामध्ये गेल्या 5 महिन्यात 65 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झालाय. या मृत्यूची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. यावेळेला राज्य सरकारच्या निर्दयी कारभारावरती संताप व्यक्त केला आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा खाली आलेला असून निच्चांकी तापमानाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून थंडीचं प्रमाण वाढत असून या हंगामातील सर्वाधिक निच्चांकी तापमान 6.2 अंश नोंदवलं गेलं आहे. अकोल्यातही गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवते. केवळ एका आठवड्यामध्ये तापमानात तब्बल 10 अंश सेल्सिअसने घट झालेली आणि सध्या अकोल्यातील किमान तापमान 12.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलेलं आहे. अकोला शहरातून वाहणाऱ्या मोरडा नदीवर सुद्धा थंडीचा ठसा स्पष्टपणे दिसतोय. निलेश गायवळ आणि त्याचा भाऊ सचिन गायवळ याच्यासह 17 जणांविरोधात कोथरूड पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली आहे. गायवळसह त्याचा भाऊ आणि टोळीवरती 4था मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. कुंभरे बंधूंचे 10 फ्लॅट बळकवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा बस स्थानकासमोर भीषण दुचाकी अपघातात संजय पाटील या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. सोबत असलेली एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला पडली आणि अचानक पेट घेत पूर्णपणे जळून खाक झाली आहे. गंगाखेड शहरामध्ये रोड रोमियोंचा उच्छाद वाढलेला आहे. मुलींची छेड का काढली असा जाब विचारणाऱ्या पालकांना मारहाण करण्यात आलेली आहे. तसंच दगडफेक करत दुकानाचं सुद्धा नुकसान केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये 9 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मालेगावमध्ये एका 24 वर्षीय नराधमाने 3 वर्षीय मुलीवरती अत्याचार करत तिला दगडाने ठेचून तिची निर्घृणपणे हत्या केलेली आहे. संजय खैरनार असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमळनेर पोलीस ठाण्यातील मोटरसायकल चोरी प्रकरणातील 2 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव कारागृहात जागा नसल्यामुळे त्यांना नंदुरबार कारागृहात हलवताना दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. ठाण्यातील कोपरीत मोकळ्या मैदानात पार्क केलेल्या 9 दुचाकी जाळलेल्या आहेत. दारू पीत असताना मित्रांचा आपापसात वाद झाला आणि या वादात या दुचाकी जाळण्यात आलेल्या आहेत. दुचाकी जाळणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुंबई पुणे महामार्गावरती खासगी कार फोडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. दुकानासमोर कार लावून नाश्त्याला गेल्याच्या रागातून दुकान मालकाने कार फोडली. लोणावळ्यामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान संबंधित दुकानदारावरती दारू पिल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला. नाशिकमधील देवगाव जवळ आज सकाळी 9 वाजता पालघरकडून अक्कलकुवाकडे जाणाऱ्या बसचा अपघात झाला. खराब रस्त्यामुळे बसचा अपघात झाल्याचा आरोप एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पुणे महापालिकेने रस्त्यांवरती, पदपथांवरती आणि सार्वजनिक जागांवरती महिनोन पडून राहिलेल्या बेवारस वाहनांविरुद्ध मोहीम सुरू केलेली आहे. अतिक्रमण विभागाकडून अशा वाहनांवरती नोटीस लावण्यात येत आहेत आणि या कालावधीत वाहन न हटवल्यास पालिका थेट वाहनं जप्त केली जाणार आहेत. वडगाव तालुक्यातील पिंपरखेड या ठिकाणी अवघ्या 3 दिवसांच्या अंतरात एकाच तलावात 2 मृतदेह सापडले. त्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे. या दोन्ही प्रकरणात घातपातांचा आरोप करत नातेवाईकांनी एरंडोल भडगाव महामार्गावरती 1.5 तास रास्ता रोको करत मारेकऱ्यांना अटक आणि शवविच्छेदन इन कॅमेरा करण्याची मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील वैजनाथ मंदिराजवळ नायलॉन मांजामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण व्यापाऱ्याचा गळा कापल्याची घटना समोर आलेली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती बघायला मिळतो.
गॅस सिलेंडर वितरण करायला गेलेल्या कर्मचाऱ्यांची नजर चुकवून सिलेंडरची चोरी करणाऱ्याला खडकी पोलिसांनी अटक केली आहे। धक्कादायक म्हणजे त्याच्याकडून तब्बल 23 सिलेंडर सापडलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील सिडको बस स्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढत असून तिकिटांच्या रांगेत उभ्या प्रवाशांचं पाकिट आणि मोबाईल चोरून गायब करण्याच्या घटना सर्रास घडत आहेत। हातगाड्यांवरती चिवडा पाण्याच्या बॉटलची विक्री तसंच गांजा दारूचे अवैध व्यवहार सुरू असल्यामुळे गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचा आरोप नागरिक करतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये बँक कर्मचाऱ्याला 25 लाख चोरणाऱ्या टोळीला 24 तासामध्ये जेरबंद करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 31 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मुळशी तालुक्यातील नेरे या ठिकाणी एक्सब्रिया सोसायटीच्या कुंपणालगत दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर पाहायला मिळालाय। घराजवळ बिबट्या दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आळंदीमध्ये आज ज्ञानेश्वर माऊलींचा 729वा संजीवन समाधी सोहळा पार पडतोय। संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लाखो भाविक पुण्याच्या आळंदीमध्ये दाखल झालेत। संजीवन सोहळ्यानिमित्ताने मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 729वा संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदीत राज्यभरातून लाखो भाविक दाखल झालेत। दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची असल्यामुळे आळंदीत पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। हिंगोलीमधील औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिराला हैदराबाद या ठिकाणी रमेश कांचम या भाविकाने 4 किलोचा चांदीचा मुकुट अर्पण केलाय। त्यामुळे मंदिर संस्थानने कांचम कुटुंबियांचा सत्कार केलाय। भंडारातील आंधळगावची करवत सिल्क साडी ही झळक मुंबईतील मराठी फॅशन वीकमध्ये झळकलेली आहे। फॅशन वीकच्या उद्घाटन सोहळ्याला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हातमागावरती विणलेल्या टसर सिल्क साडीचं सादरीकरण केलं आहे। सरकारने चांद्रयान 4 मोहिमेला मंजुरी दिलेली आहे। ही मोहीम चंद्रावरील नमुने परत आणण्यासाठी आखण्यात आलेली आहे, जी भारताची आतापर्यंतची सर्वात जटिल चंद्र मोहीम असेल। चांद्रयान 4 हे 2028चं लक्ष्य आहे। चंद्रावरून नमुने परत आणण्याची क्षमता सध्या फक्त अमेरिका, रशिया आणि चीन या देशांकडे आहे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली आहे। उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत केलेल्या प्रशासकीय मूल्यांकनात शिवाजी विद्यापीठाने राज्यात 3रा क्रमांक पटकावला। त्यामुळे शिवाजी विद्यापीठाने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेबरोबर प्रशासकीय गुणवत्ता सिद्ध करत शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवलाय। मूल्यांकनात गोंडवाना विद्यापीठ पहिलं, मुंबई विद्यापीठाने 2रा क्रमांक पटकावलाय। जागतिक कसोटी विजेत्या दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीत 2 वेळा उपविजेत्या भारताचा 30 धावांनी पराभव केला। या पराभवानंतर भारत WTC पॉइंट्स टेबलमध्ये 3ऱ्यावरून 4थ्या स्थानावरती घसरले। दरम्यान दक्षिण आफ्रिका 5व्यावरून 2ऱ्या स्थानावरती गेलाय। 20 नोव्हेंबरला गांधी मैदानात बिहार सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व एनडीएच्या मुख्यमंत्र्यांना यात निमंत्रण पाठवण्यात आलं आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आज शेवटची कॅबिनेट होणार आहे। पटनामध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला सर्व मंत्री उपस्थित राहतील। तेजप्रताप यांनी मोठा निर्णय घेतलाय। त्यांचा पक्ष म्हणजेच जनशक्ती जनता दलाने एनडीए सरकारला पाठिंबा दिला आहे। बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या संदर्भात आज ढाका कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। नॅशनल टीव्हीवरती सुनावणी दाखवण्यात येणार आहे। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ढाक्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये जमिनीच्या वादातून 2 गटात हाणामारी झाली आहे। या प्रकरणी 17 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। शिमलाच्या रिजमध्ये ढाबा चालक आणि पर्यटकांमध्ये वाद झालेला आहे। याचं रूपांतर जोरदार हाणामारीमध्ये झालं। या हाणामारीचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे।